वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे प्रथमच विश्व मांगल्य सभेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 10 मार्च रोजी सांस्कृतिक वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास कारंजा शहरातील महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला। अंदाजे 800 ते 1000च्या वर महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या। विश्व मांगल्य सभेच्या राष्ट्रीय सहसंघटन मंत्री पूजा देशमुख तसेच कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नम्रता जाधव यांनी या वॉकेथॉनचे उद्घाटन केले। यावेळी मधुश्री चंद्रशेखर यांनी शंखनाद केला आणि वॉकेथॉनला शेतकरी निवास येथून सुरुवात झाली। वॉकेथॉन मध्ये महिला मोठ्या उत्साहाने भारतातील महान व्यक्तित्व असलेल्या परिवेशांमध्ये तसेच भारतीय सांस्कृतिक परिवेशांमध्ये सहभागी झाल्या होत्या। तसेच विविध नारे देऊन समाजासाठी संदेश देण्यात आले। समारोपीय कार्यक्रमांमध्ये विश्व मांगल्य सभेच्या सभाचार्या आदरणीय परमपूजनीय सौभाग्यवती रेणुका मायबाई यांची विशेष उपस्थिती होती। तर व्यासपीठावर विश्व मांगल्य सभेच्या राष्ट्रीय सहसंघटन मंत्री पूजा देशमुख, कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नम्रता जाधव, कारंजा शाखेच्या उपाध्यक्षा मनीषा जोशी उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारंजा शाखेच्या उपाध्यक्षा मनीषा जोशी, आभार संगीता मेहर व संचालन दीप्ती दाणी यांनी केले। व्यासपीठीय कार्यक्रमात महिला राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर कार्यक्रमातील सहभागी महिलांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताने करण्यात आली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्व मांगल्य सभेच्या कारंजा शाखेच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।